150 हा या चला. आणि अजून तिथे कोण येतोय धावत? 202 आलाय. मग तो कुठला आलाय दादा? चला 3 झालेले आहेत आय थिंक, पण त्याची कुठली चिठ्ठी बघावी लागेल. चला या तिघांनाही द्या, तिघांनाही द्या. किती नंबर आहे दादा? 366 डबल डबल कसं आहे दादा? बघू जरा दादा ती डेट. अरे ही पण 23 आहे. जाऊ दे, प्रिंटिंग वाल्याने गडबड केली, हरकत नाहीये. चला त्या टी शर्ट समीर दादा तिथे तर नो टेन्शन, सर्व काही उपलब्ध आहे. चला या झेरॉक्स मारून आला काय दादा? हा काहीतरी गडबड आहे, कलर देखील थोडासा डल वाटतोय. चला जाऊ दे, हरकत नाहीये. क्या बात आहे. थँक्यू सो मच. सर्वांचा पुनः एकदा आभार व्यक्त करतोय. आणि सायकल थोड्याच वेळात 1 ओव्हर नंतर आपण सुरू करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण सायकल देणार आहोत. कुठे जाऊ नका, तोपर्यंत पाहत राहा पालघर चषक 2026 तराड. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. मेगा फायनलला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. बॅक टू कॉम्बॉक्स आणि तिथे आवाज ऐकायला मिळाल, व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि व्हॉइस ऑफ पालघर. एका बाजूला आमचे संतोष पाटील सर, दुसऱ्या बाजूला मनीष बागले सर. ओड्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुजी मोरे सर. मजा येईल मॅचला. मेगा फायनलची मॅच आहे. वामिका सार या संघाने नाव मोठं केलंय. समोर देखील TTS असणार आहेत. मग त्या अगोदर जाऊयात आपण काउंटडाऊन कडे. प्रेक्षकांनो हातकर्डी, पालघरकरांनो ही शेवटची मॅच आहे. आता इथे जोर लावावा लागेल. येस पाटील नेटवर्क्स आपणही रेडी आहोत. जाऊयात तर मग. 10 9 तुमचा आवाज आला पाहिजे. 7 6 5 4 3 2 आणि मेगा फायनलची मॅच. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. शेवटची मॅच, आजच्या दिवसाचा हा चित्तथरारक सामना. आणि त्याचा पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलाय. बॅट आणि पॅडच्या आतमध्ये बॉल आहे. बॅटची हलकीशी कडा, सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवर संतोष सर श्री गणेशा होतोय. नक्कीच नक्कीच श्री गणेशा करणं खूप गरजेचं आहे. आणि तेच मात्र इथं केलं गेलं. प्रत्येक खेळाडूला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय ना, तेव्हा फलंदाजी करताना सिंगल रन्स आणि पहिलं रन्स घेणं खूप गरजेचं असतं. आणि घेतल्यानंतर तो आनंद मिळतो ना, तो वेगळा असतो. एका बाजूला जर पाहिलं तर अलगियास आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहिल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर सिंगल मिळणार आहे. एक धावे महत्वाची आहे. बॅटची हलकीशी काढा लागत असताना सिंगल मिळेल. 2 वरती 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा लागल्या धावफलकावरती. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मात्र जसं आपण पुढचा बॉल जागा बनवून खेळले होते. चांगली फिल्डिंग केली जाते. एकही रन मिळणार नाहीये. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉलची सांगता होतीये. रात्रीचे 2:55 झालेली आहेत आणि तरी देखील स्टँड्स खचाखच भरल्यात. वा, इथे फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हो काय प्रयत्न केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर स्वतः सोबतच घेऊन गेल्यात, पण तरी देखील अडवलाय की नाही अडवलाय. दुखापत काही झाली आहे का तेही पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतात चौकार आहे. टीम अपील करते. टीम सांगते सिंगल मिळणार आहे तरी नक्की काय इथे कन्फ्युजन आहे. सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. येस सर, शेवटचा कॉल चौकार आहे का? ऍक्शन रिप्ले पाहूयात ना आपण, त्यातही चेक करूयात की मात्र सगळं काही फेअर होणं गरजेचं आहे. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये हे सगळं तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न. बॉल सगळ्यांच्या नजरा आता सध्या तरी स्क्रीन कडे. प्रयत्न लाजवाब राहिले आणि बॉल आतून. वा, जे काही आहे ते सगळं काही स्पष्ट आहे.
मित्रांनो, हे आमचे लाईव्ह टेलिकास्ट, कॅमेरामॅन, ऑपरेटर यांचं कार्य आवडलं असेल 4 दिवसात तर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हे आहेत म्हणून हे सगळं काही फेअर होत आहे. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क्स. अनवर सय्यद यांच्याकडून देखील आपण पाहतोय राहीलसाठी पारितोषिक आलाय. जर लगातार 3 चौकार मारतायत तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज राहीलला दिलं जाईल. इथून आपण पाहतोय 6 धावा बनवल्या. 4 चेंडूचा खेळ मात्र नक्कीच झालाय, परंतु प्रयत्न खूप चांगले होते, तेच आपल्याला पाहायला मिळाले. हार्दिक आलाय पुन्हा एकदा. हा चेंडू खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन थांबतोय. इथे रन्स मिळणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. कदाचित तो चौकार जर अडला असता तर आज नक्कीच फक्त आणि फक्त जी धावा पाहायला मिळाली असती ती कमी धावा मिळाली, परंतु जर आणि तर या क्रिकेटमध्ये नाहीये. 6 धावा झाल्यात. अगदी बरोबर. आणि त्यासोबतच स्ट्रॅटेजिकली चेंजेस पाहायला मिळतात टीम मध्ये. टीटीएस संघाने पाहिलं की आतापर्यंत आपल्यासाठी फॉर्मॅट कोण आलाय तर फॉर्मॅट राहील आणि त्यासोबत एलियास होते, पण त्यांना परतावं लागेल. चौकार आला, फिल्डिंग चांगली, विकेटचं पतन. थँक्यू. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान त्यांच्या आठवणींना उजळणा देणारी ही स्पर्धा आहे. पालघर चषक ज्याचं नाव आहे, ज्यामध्ये तुम्ही जिंकलात तर 75,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 40,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे, तिसरं आणि चतुर्थ पारितोषिक तब्बल 10,000 रुपयाचं आहे. मॅन ऑफ द सिरीज जर एक खेळाडू जो सर्वोत्तम असेल, सर्वोत्तम बॅटिंग बॉलिंग करेल, त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून काय मिळणार आहे तर त्याला 2 व्हीलरची बाईकही मिळणार आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर त्यांनाही सायकल्स आहेत. 500 रुपये राहीलसाठी देखील आता मात्र ऑन झालाय. हिमांशू आपल्याला पाहायला मिळतं, यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राईज येईल राहीलसाठी जर 3 चेंडूवर 3 चौकार मारले. इथून आपण पाहतोय गोलंदाजासाठी देखील प्राईज झालाय. अनिकेत ठाकूर आपण पाहतोय मॅन फ्रॉम सालवड यांच्याकडून गोलंदाजाने 3 गडी बाद केले, लगातार विकेटची हॅट्रिक घेतली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. इथून आपण पाहतोय 6/1 आत्ता मात्र संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीटीएस चिंचणी एक जुना संघ आहे आणि जुना जाणता संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे क्रिकेट टिकवून ठेवलंय, अंडर बॉक्स क्रिकेट. पण मात्र जसा व्हाईट बॉल पडला त्यानंतर बॅटरने थोडंसं गिरकी खाल्ली, फिरला आणि फिरल्यानंतर सरळ जाऊन प्रिन्सच्या डोळ्यात पाहिलं. हे बघण्यासारखं आहे ना सर. आता मात्र त्याचं प्रत्युत्तर ते कसं मिळेल, त्याचं प्रत्युत्तर मिळालं. यावेळी बघा बॉलर जसा काट बॉल आलेला आहे, जसा डॉट बॉल आला तसं त्याचा फॉलो थ्रूही थोडासा पुढे आला, तोही अगदी बॅटरच्या समोर आला. आणि हे सगळं पाहण्यासारखं आहे ना, हे एक्सप्रेशन. हे बघा तोही बॅटरकडे आलाय, आल्यानंतर त्यांनी त्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेत. ही मेगा फायनलची मॅच आहे, शेवटची संधी आहे, ही आम्ही जाऊ देणार नाहीयेत. अगदी डोळ्यात डोळे घालून म्हटलं जात आहे इथे लढावं लागेल, जिंकायचंय तर फाईट करावी लागणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर फाईट आपल्याला पाहायला मिळते, वडील आणि दुसऱ्या बाजूला मुलगा, हे 2 आपण पाहतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग केली होती, सुरुवात चांगली केली होती. अगदी बरोबर. अनवरजी सय्यद साहेबांकडून पारितोषिक आले. टीटीएस टीमच्या कुठल्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार लगावले तर मात्र त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. ही पुत्र आणि पित्याच्या जोडीने आतापर्यंत ही टीम इथपर्यंत आणली आहे. त्या टीमला जणू काय आपल्या खांद्यांवरती उभारलाय, पुढे नेलाय आणि अजूनही ते तसंच करतायत. त्यांच्याकडे संयम आहे आणि त्यासोबत अनुशासन आहे, एकाग्रता आहे आणि त्यांच्याकडे योग्य त्या वेळेवरती ती अटॅक करण्याची क्षमताही देखील आहे. मग त्यामुळे आतापर्यंत 9 धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर हलक्या हाताने. आता प्रिन्स चांगला बॉलर आहे, त्याला चांगला बॉलिंग करणं, त्याला चांगला सन्मान देणं हेही गरजेचं आहे. 9 धावा लागल्यात धावफलकावर. दोन्ही संघ महत्वाचे आहेत. आपण पाहतोय ज्यांच्याकडे पाहिलं जातंय आज जर पाहिलं तर अगवंट संघ, जो आपण पाहतोय सातत्याने खूप चांगली खेळी करत असतो आणि ही खेळी आहे. तिथे मात्र जितेश माची आपल्याला पाहायला मिळतोय, कुठलीही दुखापत होईल की नाही होईल याचा विचार न केला आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूवर झेप घेतली, चेंडूला अडवलं, चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 ने वाढेल. ही झेप फक्त घेतलेली नाहीये सर, ही उडी फक्त मारलेली नाहीये, ह्या 3 धावा फक्त बचावलेल्या नाहीयेत, तर मात्र पालघर चषकाच्या आणखी 1 पाऊल पुढे आपल्या संघाला नेलेला आहे. टीम साठी पूर्णपणे कमिटमेंट द्या, 100% एफर्ट द्या. आपण नेहमी टीम हर्डल मध्ये ऐकत असतो ना,
ते एफर्ट्स आणि ते एफर्ट्स काय असतात ते दाखवलंय पठ्ठ्याने. वा. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवली. आता मात्र ही सिंगल ही महत्वाची आहे. राहिला माहिती आहे आता जिथे तुम्हाला अटॅक करून चौकार मिळत नाहीयेत मग मात्र संयमाने खेळा. थेंबे थेंबे तळे साचतं असं म्हटलं जातं ना, ते तळं आता मोठं करायचंय. धावा मोठ्या करायच्यात. 4 ओव्हर राहिल्यात. 24 बॉल राहिले. 24 बॉल किमान 35-40 करणं गरजेचं आहे. 12 बॉल 10 लागलेत. सर तुम्ही म्हणतात 35 ते 40 पर्यंत, मी म्हणेन 45 ते 50 च्या घरात जर झालं तर नक्कीच एक टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कारण जिथे आपण संघांचा जो विचार करतोय ना, दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आहेत आणि आज जर पाहिलं तर कित्येक संघांना इथून पराभूत करून आज फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि हे आपण पाहतोय मेहुलजी पाटील जे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाईकट्टामध्ये आपल्या पालघरला अगदी नेऊन पोहोचवलं त्यांनी आणि पालघरची ओळख दाखवली. ते अगदी मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाले होते. स्वागत आहे त्यांचं देखील. मेहुल साहेबांचंही स्वागत आहे. वेलकम सर. पाहतायत ना, मग पारख केली जाईल. एखादी चांगला खेळाडू निवडला जाईल आणि त्यानंतर त्या खेळाडूला आपल्या संघामध्ये चान्स दिला जाणार आहे. कारण त्यांना हवंय ना, माझी टीम मोठी होणं हरकत नाहीये, पण त्यासोबतच पालघर नाव हे मोठं होणं हे त्यांना हवंय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक सांगेन, ते जरी सातपाटीमध्ये राहत आहेत तरी देखील आपण पाहतोय आज आगवण संघाला कित्येक वर्षापासून जर पाहिलं तर आज ते स्पॉन्सर झालेत. ओ हो, खूप चांगला फटका. इथून जर पाहिलं तर यावेळेस मी पण नाही थांबणार असं मात्र दर्शवतोय राहील. थँक्यू. पुन्हा एकदा तसेच एफर्ट्स लाजवाब होते. ते खूप चांगले होते, पण मात्र आता यावेळेस राहिलनी बघितलं ना, त्यांनीच पडलं की आता इथून गॅप मध्ये खेळणं, वेगाने खेळणं, आक्रमकतेने खेळणं ते गरजेचं आहे. योग्य त्या वेळाला तो चौकार मारणं तोही गरजेचा आहे. चौकार आलाय आणि आता मात्र त्या चौकारानंतर धावफलकही पुढे जात आहे. 14 धावा लागल्या धावफलकावरती. आज प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील एकच प्रश्न आहे की फायनलची मॅच कोण जिंकेल, ही ट्रॉफी कोणाकडे जाईल. परंतु इथून आपण पाहतोय क्या बात है, आणखीन एक आलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला राहीलच्या बॅटमधून. येतोय चौकार. 4. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे निखिल. आपलंही डीजे विशाल आपलंही कौतुक असणार आहे. अनेक नोलुक शॉट्स तुम्ही बघितलेत. हा नो चान्स मारलाय म्हणजे चान्सच नाहीये ना. उडतायत प्लेयर्स, ज्यांना जिथे संधी मिळते तिथून बॉल अडवतायत. आता इथे पॉइंट वरती खेळाडू होते, थोडेसे बॅकवर्ड होते, पण तरी देखील त्यांना चान्स मिळाला नाहीये. काय स्ट्रोक खेळल्यात. डेड चेंडू घोषित केलाय. आपण पाहतोय लक्ष नव्हतं, कदाचित फलंदाज तयारीत नव्हता आणि तिथे मात्र आपण पाहतोय तुर्ताच आपण पाहतोय 18 धावा झालेत. एक गडी नक्कीच बाद झालेत, परंतु ही जोडी जी आहे ना ही कमालीची आहे. आपण पाहतोय सुशांतजी वझे, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने यांनी देखील या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भर दिले असं म्हणायला हरकत नाहीये. येस, साहेबांचं योगदानही महत्वाचं राहणार आहे. हा संयमाचा खेळ. मग मात्र जिथे बॅक टू बॅक 2 चौकार आले तिथे पठ्ठ्याने दाखवली आक्रमकता. वडील समोर आले, त्यांनी सांगितलं हरकत नाहीये, 2 मारलेच, आता थोडस आपल्याला संयम दाखवावा लागेल. आता इथून 2 चौकार आलेत. हे कॅल्क्युलेशन जे सुरू आहे ना, ही टीम बॉन्डिंग कधीपासून ती घरात सुरू झाली आहे आणि एकत्र लढतायत. एकत्र आल्यानंतर ते खेळतायत. तसे कदाचित त्याच्या घरामध्ये ती चर्चा होत नसेल, परंतु मैदानामध्ये ही चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, वडिलांकडे संयम आहे. ते फक्त बॉल पुश करतात, सिंगल घेतात. म्हणतो ना आपण, पुश करो खुश रहो, सिंगल लो. सिंगल मिळते आणि मुलाकडे आक्रमकता आहे. तो आक्रमकतेने अग्रेसिव्हली चौकार मारतोय ना. बापाचा हात जर कोणा मुलाकडे असेल तर तो मुलगा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये. तेच मात्र आपण पाहतो यशस्वी होताना राहील. आपण पाहतोय जिने 9 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 11 धावा बनवल्यात. इथून 20 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेतजी ठाकूर आपण पाहू शकतात. आज त्यांनी संघ जर पाहिलं तर जय जोगण्यादी. वाह, क्या बात है, क्या बात है. थँक्यू डीजे सर. तुम्ही भरपूर क्रिकेट पाहिलंय, भरपूर मॅचेस केलाय, परंतु आज पालघरमध्ये येऊन आज तुम्हाला कसा अनुभव झालाय, कसा अनुभव वाटतंय तुम्हाला? अप्रतिम सर. हे
पालघरकरांचं क्रिकेट आता मात्र त्या शिखराला जाईल यातही मात्र शंका नाहीये. आणि मग त्यामध्ये जर पुरस्कर्ते असे आपल्याला लाभतील तर त्यांचंही कौतुक असणार आहे. राहीलसाठी पारितोषिक आहे. 3 बॉल 3 चौकार लगावले तर 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अनवरजी सय्यद साहेबांकडून ते पारितोषिक आहे. 24 झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा लागल्यात धावफलकावरती. 24 झाल्यात. येस, ओके. बघा ना, एक एक रन किती कॅल्क्युलेट करून खेळली जाते. ते आमच्याकडे इशारा करून सांगत होते सर 24 नाही 25 झालेत. एकेका धावेचं हे महत्व आहे, कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जिथे दोन्ही संघ जर पाहिले तर धुरंधर आहेत. मी म्हणेन हे संघ आज ज्या पद्धतीने लढतायत ना मैदानाच्या आतमध्ये, यांचं कौतुक केलं जाईल. धावसंख्या जर पाहिली तर इथून आणखीन एक वाढेल, जिथे मंगेशने थोडीशी चुकी केली. चेंडूला पकडायला हवं होतं, परंतु चेंडूला जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे इथे नक्कीच थोडंसं मिसफिल्डमध्ये गेला. चेंडूवर रन्स मात्र मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 25 धावा. 25 धावा लागल्या धावफलकावरती. प्रिन्सला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. याही ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतो इकॉनॉमिकल बॉलर्स. त्यांची व्हॅल्यू ती जास्ती करणं गरजेची आहे, कारण तुम्हाला विकेट्स मिळतायत नाही मिळत आहेत ते मॅटर करत नाहीये. संघासाठी तुम्ही डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवतायत तेही महत्वाचं आहे. नक्कीच आज हार्दिक आणि प्रिन्सचा जर विचार केला ना, एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, जे अंदाज जर पाहिले तर या टीम मध्ये प्रवेश केलाय त्यांनी. आणि आज जर पाहिले तर प्रामुख्याने फ्रंट फूट लाईनचे दोन्ही गोलंदाज प्रामुख्याने या ठिकाणी पाहिले जात आहे. त्यांना अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. ते बघा, चांगला बॉल आहे, चांगला बॉलर आहे, त्याला सन्मान दिला जातोय, त्याला कुठल्याही प्रकारचं अग्रेशन दाखवलं जात नाहीये. जबरदस्ती चौकार मारायच्या नादामध्ये विकेट जाऊ शकते हे माहिती आहे, आणि तसं होत नाहीये. आणि एक विशेष गोष्ट जी आपण टिपली आहेत ना, तीही तुमच्या समोर आणूयात. स्कोअर कट, चांगला स्ट्रोक, सिंगल मिळेल हरकत नाहीये, पण एक एक धाव येणं गरजेची आहे. दोघेही बॅटिंग करतायत एकाच बॅटनी बॅटिंग करतायत, कारण दोघांनाही पसंतीची एकच बॅट आहे, आणि दोघे ती स्ट्राईकही रोटेट करतात आणि बॅटही रोटेट करतायत. नक्कीच खास लकी बॅट आज जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये, जिथे दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर कौतुक करीन मी प्रिन्स, कारण की 1.4 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय आणि फक्त 4 धावा दिल्या आहेत. आणखीन 1 रन्स मिळेल, आणखीन 1. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढते. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 17 वर खेळतोय राहील, ज्यांनी 13 चेंडूचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळलाय आतापर्यंत, परंतु त्याला साथ देखील दिले, ती म्हणजेच आमिर यांनी. अगदी बरोबर. विकास आहे तुमच्या स्क्रीनवरती, ज्या नुकतेच तुम्हाला पाहायला मिळालंय. व्यक्तिमत्वही तेवढंच अप्रतिम आहे, आणि खेळाडू तर काय दर्जेचा आहे म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग करण्यात येते. सिंगल हवी होती, ती मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग होते. पालघरकरांनी इम्प्रेस केलाय. ड्राईव्हचा स्ट्रोक काय लाजवाब ड्राईव्ह आहे, पण त्याहून दर्जेदार फिल्डिंग आहे. सर खऱ्या अर्थानं एकच सांगेन, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, परंतु आगवणमध्ये आज जर पाहिले तर या टीमकडे कमीत कमी प्रत्येकाकडे रिक्षा आहेत. ऑटो रिक्षा चालवत आहेत, परंतु प्रॅक्टिस कमी, धंदा देखील खूप महत्वाचा आहे. आणि इथून जर पाहिलं तर मॅचचा अनुभव त्यांना जास्त आहे, आणि त्याच अनुभवावर जर पाहिलं तर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. दिवस रात्र मेहनत करतायत. अगदी जर पाहिलं तर 3 वाजल्यापासून मॅजिक रिक्षा, आणि त्या रिक्षा चालवताना जो व्यवसाय आहे आपला मुख्य व्यवसाय, जी फिशिंग आपण पाहतोय, मासेमारी ही त्यांचा मुख्य व्यवसाय आहे, आणि तो त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय पाहायला मिळतोय. येस, विघ्नेशजी मच्छी साहेब यांच्याकडून विघ्नेश माछी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे टीमला. इथे देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, शॉर्ट वॉट स्ट्रोक. राहिलची बॅट टळपली आहे. थँक्यू डेजय. राहिली म्हणतोय, माझ्या हातात ती बॅट नाहीये, ती तळपती तलवार आहे, आणि म्हणूनच सर आपण म्हणतो नाहीये बल्ला नाही तलवार आहे. चीर दे अशी धार आहे. चिरतोय, कापतोय, प्रत्येक बॉल वरती अटॅक करतोय, आणि हे सगळं काही त्याच्या चेहऱ्यावरती लिहिलंय. इथून आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका, परंतु तिथे
जगदीश माछी आहे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपण बघतोय आगवण टीमचा, तो मात्र पाहायला मिळाला. इथून आणखीन एक पारितोषिक आलंय, 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय तेच मोहित कुशवा यांच्याकडून 1000 रुपये, 3 चेंडूवर 3 विकेट. वा, कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आहे सर. 20 मिलियनहून अधिकचे फॉलोअर्स त्यांचे झालेत आय गेस, आणि वाढतही असतील. अनस्टॉपेबल आहेत ते. नक्कीच एक जशी अनस्टॉपेबल आपली एक स्पर्धा आहे. एक झलक त्यांची येऊ द्या मित्रांनो. इथून जाऊया, 32 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. 4.3 चेंडूचा खेळ पाहतोय यावेळेस. वा, बेधडक चेंडू मारलाय सीमारेषे पार, कडक. हो, काय मारलाय, काय मारलाय. यावेळेस असंही म्हणू शकतो ना आपण, बॅट मधून बॉल नाही लागलाय, बॅट नाही, यावेळेस ही बंदूक आहे आणि बंदुकीतनं गोळीच निघावले जणू का डिस्क्या बाहेर. आता मारा डीजे. थँक्यू. काय बॅटिंग करतोय. मेगा फायनल साठी हे सगळं रोखून ठेवलं होतं आणि मेगा फायनल मध्ये तो करून दाखवतोय. डायरेक्ट हिट लागली असती तर मात्र इथून परतावा लागला असतं. 37 धावा लागल्यात, एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पण राहील काय बॅटिंग करतोय. 18 बॉल त्यांनी फेस केले, 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. चौकारही त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 आलेत सर. नक्कीच त्याची बॅटिंग पाहण्यासाठी जर पाहिले तर आजही खूप मोठ्या संख्येने जर पाहिले तर प्रेक्षक वर्ग का थांबलाय, कारण की हे क्लास आहे. हे क्लास पाहण्यासाठी जर पाहिलं तर आज आमचे दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. 38 धावा, 38 रन्स. यावेळेस रिव्हर्स फटका इथे पहा, हिट विकेट पाहायला मिळाला. थोडीशी चुकी केली म्हणे, चांगली खेळत होती जोडी, परंतु गडी बाद. शेठ धनराज देखील आपण पाहायला मिळत आहे तिथे. इव्हेंट पार्टनर ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज बॅनर्स आपल्याला पाहायला मिळते शेठ धनराज यांचं. आणि हे आमचे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष मोहित कुशवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज थोडेसे बाहेर आहेत ते. 6 बॉल 6 चौकारांसाठी 11,111 रुपयाचा पारितोषिक आहे चंदनजी मनियाल साहेब यांच्याकडून. आणि बघा ते पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमाई झालेलं आहे. दोन्ही टीमसाठी आहे सर. ओहो, ही विकेट नाही आहे, ही मॅचची गोल्डन विकेट आहे. हिम्मतने काढली आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ गर्रकन मध्ये, विकेटचं पतन. थँक्यू. पारितोषिक अजूनही ऑन आहे. टीम TTS साठी ऑन आहे. आता मात्र 5 बॉल 5 ला गावलेत, तर कॉम बॉक्स मध्ये 11,111 रुपये जमा आहेत. मारा 5 बॉल 5 घेऊन जा. नक्कीच हे प्रेम आहे आणि ही ऊर्जा दिली जाते. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू पायावर पडला होता, चेंडूला खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु पंच म्हणतायत यस लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट. अजूनही बक्षीस ऑन आहे. अजूनही बक्षीस ऑन आहे. साहेब म्हणतात आता मात्र जे कॅश तुमच्याकडे जमत आहे असू द्यात. 4 बॉल 4 साठी आपण देणार आहोत. मग 1 बॉल 1 वरती हे होईल का? कदाचित ओहो. तो देखील मोठा प्रश्न आहे. अक्रम आहे. तुर्ताच आपण पाहतोय बॅटिंग टास्कवर. यावेळेस फटका तर मारलाय, परंतु तिथे नो चान्स, कारण की क्षेत्ररक्षक जयेश आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून जर पाहिलं तर कदाचित हा तिसरा गडी बाद रनआउटच्या रूपाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
थँक्यू. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादी चौकार मारणं गरजेचं आहे. इथे तो नाही येते. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला होता पण हिम्मतची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. काय बॉलिंग केली आहे पठ्ठ्यानी. वा, डॉट बॉल, विकेट सगळं काही आहे. 4 बॉल टाकलेत, त्यामध्ये धाव त्यांनी एकही दिलेली नाहीये आणि 1 विकेट घेतली आहे. मग मात्र स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये मेडन षटकाचा विक्रम त्याच्या नावावरती तो लागेल का, तर मला वाटतं नाही लागणार आहे. सिंगल मिळाली, 1 धाव, पण ती जास्ती मॅटर करत नाहीये. टीमला माहिती आहे 1 धाव जर मिळाली आहे हरकत नाही. 40 झाले, शेवटचा बॉल 17तला हा शेवटचा बॉल आहे. इनिंगचा लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल अजूनही पाहतोय आपण. 40 झाल्यात, इथून किती जमवले जातील. वा, फटका तर चांगला होता परंतु त्याला रोखलंय देखील तितकंच चांगलं. सिंगलच मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा या स्कोर कार्ड वरती चालत. 4 गडी बाद नक्कीच झाल्यात. इथून जर पाहिलं तर नाण्याची एक बाजू आपण पाहिली. आता मात्र नाण्याची दुसरी बाजू पाहण्या अगोदर जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर, जिथे आपल्याला लकी ड्रॉचा पहिला कुपन या ठिकाणी आमची प्रेक्षक वर्ग पूर्णपणे वाट पाहत आहे आणि त्यासाठी नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावर जाणार आहोत. थँक्यू. आता मात्र प्रत्येकाचं लक्ष ते व्यासपीठावरती असेल. प्रत्येक जण ऐकायला आतुर आहे. 50 रुपयात सायकल मिळते कोणाला, 100 रुपयात सायकल मिळते कोणाला, कुठेही मिळत नाही, खेळण्यातही मिळत नाही आजकाल. पण मात्र इथे कुणाचं तरी स्वप्न पूर्ण होणार आहे. ते कुणाचं होणार आहे ते आपण ऐकणार आहोत. काही क्षणाचा विलंब आहे. त्या सगळ्या चिट्स टाकल्या जातील, मग त्यातील एक लकी विजेता काढला जाईल आणि मान्यवरांना विनंती असणार आहे. बघूयात. अशोक जाधव साहेब, आपल्याला विनंती आहे. सर आपण प्लीज या. आपल्या हस्ते आपण पहिली चीट रिमूव्ह करणार आहोत. या साहेब, आपल्याला विनंती आहे, या. समीर दादाचे वडील आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनाही आज अभिमान वाटत असेल की आपल्या मुलांनी जे केलंय ते सर्वोपरी आहे. संपूर्ण पालघरमध्ये आज त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. या साहेब. सर, चीट रिमूव्ह करण्याच्या अगोदर जर तुम्ही बोलू शकाल तर 2 शब्द. कशी वाटते आपल्या मुलाच्या आठवणीला उजळणी देणारे, आपल्या दुसऱ्या मुलांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचबरोबर आज संपूर्ण पालघर तुम्हाला ही साथ देत आहे. कसं वाटतं आज या व्यासपीठेवरती उभं राहून? खरं म्हणजे खूप चांगलं वाटतंय, पण दुःख पण होतंय की माझा एक मुलगा गेला आणि ही जी स्पर्धा भरवली त्याने एकट्या मुलांनी नाही भरवली, तर त्याचे मित्र परिवार खूप चांगले आहेत, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. तर त्याचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू. आज दादा जरी आपल्यात नाहीयेत, त्यांची उणीव भरून कधीही काढू शकत नाही, पण त्यांचं नाव अजर अमर राहील यातही ती मात्र शंका नाहीये काका. बघत पहिला लकी विजेता कोण असणार आहे. कुपन नंबर कोणाकडे आहे का? कोणाकडे आहे? कोणाला पाहिजे? 100 रुपयात सायकल 50 मध्ये दिली होती नंतर आपण. नंबर असेल 285 285 नंबर. कोण आहेत ते लकी विजेते? आहे का? आहे का कोणी? आहे का कोणी? अन्यथा आपण पुढे जाणार आहोत लगेच. फक्त 10 सेकंदाचा विलंब दिला जाईल. 10 सेकंद काउंट केले जातील. जर असाल तर हात वर करा आणि लवकर या व्यासपीठावर. आहेत 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 आहेत. येस 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 येस. ते इथे येईपर्यंत आपण टाळ्या वाजवूयात. पालघरकरांनो, 100 रुपयामध्ये आपल्याला हे मिळते. वा. थँक्यू सो मच. मॅच करूयात. तोच नंबर आहे का बघा. येस, तोच नंबर आहे. मराठीमध्ये बोलूयात आपण. कसं वाटतंय? बरं वाटतं होता. बरं वाटतंय. किती रुपयाचं कुपन मिळालेलं? 50 की 100? 50. हे बघा, 50 रुपयाच्या कुपन मध्ये सायकल मिळाली आहे. तुम्ही टाळ्या वाजवा. पुढचा नंबर तुमचा असू शकतोय.
खुश आहात? हो. अरे मग जरा हसा. येस, तुमचं नाव सांगा काका. याकूब पटेल. याकूब पटेल. याकूब पटेल यांना मिळते आपल्या स्पर्धेतली पहिली सायकल. ऑल युवर्स, ही सायकल तुम्ही नेऊ शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. काका आपल्यालाही विनंती आहे, आपणही विराजमान होऊ शकताय. बघूयात आता आपण पुढची चिठ्ठी काढणार आहोत. आणि वर्षा जाधव मॅडम आपल्याला विनंती आहे, आई आपण या. आपल्याला विनंती असेल आई आपण या प्लीज. चिठ्ठी काढूयात आपण आणि बघूयात दुसरा लकी विजेता कोण आहे. आईचे हात नेहमी शुभ असतात असं म्हणतात. मी तरी म्हणेन कुठल्या तरी लहानग्याला जाऊ देत, ते जास्ती बरं असेल. तुम्हाला नाही ताई? दोन आहेत ना? येस, लास्ट आहे, शेवटची सायकल. आणि ती शेवटची सायकल ती जाते कुणाला? कुपन नंबर असेल 122 122 नंबर. कुणाकडे आहे का 122 नंबर? आहे का? ये मग धावत, ये 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 लवकर ये. आपण म्हटलं होतं ना आईचे हात लकी असतात. एखादी लहान गेला जाऊ देत, लहान गेलाच मिळाली आहे. ये धावत ये बाळा. वा, आज घरी गेल्यानंतर त्याची आई म्हणेल वा पालघरकरांनो तुम्ही कौतुक करण्यासारखं काम केलेलं आहे. बघा किती खुश आहे, नाचत हसत येतोय तो. ये मॅच करूयात, टीम मॅच करून घ्या. या आई आपण या प्लीज. आणि सायकल मिळण्याच्या अगोदर सॉक्सही आहेत. पहिलं तर तुझं नाव सांग बाळा. मोरे. मंथन मोरे. मंथन मोरे. कितवीला आहेस? 10वी. किती वाजता आलायस? 9:30. 9:30 वाजता आलायस. घरी आईला माहिती आहे इथे आलायस? हो. आता जाताना खुश होशील? हो. मग बोल काहीतरी. स्पर्धा खूप चांगली आहे. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. ये मंथन, ही सायकल तुझी. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुर्ता थांबतोय. प्रेक्षकांनो धावा थोड्याशा कमी लागल्यात धाव फलकावरती, पण हरकत नाहीये. पालघरकरांनी मला आज या दिवसभरामध्ये हेच सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा, फाईट करत राहा आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती फाईट होणार यातही मात्र शंका नाहीयेत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. द व्हॉइस ऑफ पालघर आपल्यासोबत जोडल्या जातील उत्कर्षी पाटील सर आणि त्यांच्यासोबतच अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट अंबरनाथचं एक आणखी एक नामवंत नाव ज्यांनी समालोचन या क्षेत्राला खूप मोठं करण्याचा प्रयत्न केलाय, अनुजी मोरे सर यांच्या आवाजात दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिले तर संधी दिली गेली. सलग 4 दिवस या पूर्ण टीमचं आज खऱ्या अर्थाने जर पाहिले तर सुमित दादांच्या आठवणी या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी जागृत केल्या गेल्या आणि खूप प्रेम दिलं. त्याबद्दल मी देखील तुमचे खूप खूप धन्यवाद मानतोय. धन्यवाद समीर दादा आणि धन्यवाद पालघरकर. तुम्ही जे आम्हाला प्रेम देतात ते आम्हाला खूप आहे आमच्यासाठी पुढे जाण्यासाठी. आणि इथेच थांबतोय आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील आणि आमचे अनुज सर, खास खऱ्याने आज जर पाहिलं तर मनीष सरांचा देखील खूप खूप धन्यवाद देईल की तुमचा आवाज आज आमच्या पालघरमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दुमदुमला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण मॅचकडे, जिथे सुरुवात करतील उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ पालघर. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोष दादा पाटील आणि खऱ्या अर्थानं समीर जाधव. तदनंतर आमचे उपाध्याय असतील. वेऊर चषक चालू होतं त्यावेळेला राहुल देखील होता, सुमित दुबे होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की स्पर्धा येते, समालोचक कोण. समालोचकाची प्लॅनिंग केली. त्यावेळेला सांगितलं की पालघरमधनं उत्कर्ष बसणार, आणखीन आपण प्लॅनिंग करूया. आणि त्यावेळेला त्यांनी मला तो शब्द दिला आणि खऱ्या अर्थानं 1 महिन्याआधी सांगितलं होतं की या स्पर्धेसाठी उत्कर्ष तुला यायचं आहे. सगळ्यांचा आभार, सगळ्यांचा आभार. तुम्ही फार प्रेम दिलं. जे काही आमचं तोडकं मोडकं समालोचन तुम्ही ऐकलं त्याबद्दल ज्या काही चुका झाल्या असतील त्या पोटाशी घ्या आणि तदनंतर आम्हाला मोठ्या मनानं माफ करा. आजच्या शेवटच्या रात्रीचं शेवटच्या इनिंगचं समालोचन करतो आणि तुमची रजा घेण्याची ही योग्य ती वेळ आली या स्पर्धेच्या माध्यमातून. फायनलचा मॅच आणि फायनलच्या मॅचमध्ये दमदार कामगिरी सध्या दोन्ही संघांनी केलं. मॅचला सुरुवात करा. जे बाकी सगळे मध्ये आहेत ना त्यांना विनंती आहे की आपण सोडा मैदानाचा ताबा. आमच्या साथीनं आवाज बदलापूरचा अर्थात आपण पाहतायत अनुज मोरे सर आहेत, त्यांच्या साथीने देखील आम्ही जोडणार आहोत. पहिलीच ही वेळ होती त्यांची आणि आमची. सातपाटीला आले होते ते आमच्या साथीनं आणि त्यावेळेला पाऊस पडला मला तरी वाटतं आणि त्यावेळेला 3:30 वाजता आम्ही निघालो आणि त्यावेळेला भाऊंनी 1 साईड गाजवली सातपाडी आणि ते आता पुन्हा पालघर गाजवण्याकरिता दाखल झालेत. आणि तो आलाय हे त्यांनी जे पालघरमध्ये केलं ना ते सातत्यानं काळजात राहील आणि
तुमचं देखील स्वागत आहे आमच्या समालोचन कक्षात. अनुज मोरे सर, फार कमी वेळात तुम्ही देखील तुमच्या अंबरनाथ विभागातून फार मोठी गरुड झेप घेतली. येणाऱ्या काळात तुमचं देखील या समालोचन कक्षातून मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही कव्हर करतील यामध्ये ते मात्र शंका नाही. सगळे यश तुमच्या पदरी मिळव आणि तुम्ही भरपूर मोठे होतील यामध्ये ते मात्र शंका नाही. जाऊया शेवटच्या मॅचकडे आणि या शेवटच्या मॅचच्या अंतिम मॅचकडे, जिथे आपण पाहतात अंतिम इनिंगकडे. जतीन किणी आहेत आमच्या साथीने, पाटील नेटवर्कची एंटायर टीम आहे, सगळे आहेत आणि जाऊया मॅचकडे. थँक्यू सो मच. उत्कर्ष पाटील आमच्या समोर सोबत आहेत आणि नेहमीच सातत्याने चर्चा राहिली आहे, कारण की उत्कर्ष पाटील म्हटलं तर सबसे कातिल आणि सबसे हटके असे कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ज्याची चर्चा झाली आहे. आणि अगदी कमी वेळामध्ये ज्या आवाजाने अखंड महाराष्ट्रावर राज्य केलंय असं गोड आवाजाचं असं व्यक्तिमत्व आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि आमचे जीवकी प्राण अर्थात उत्कर्ष पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. क्या बात आहे. 3 बॉल 3 चौकारासाठी चंदन मनियार यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज कॅश आमच्याकडे जमा आहे. पहिलाच बॉल सुरुवात आपण केली आहे मेगा फायनल आणि त्याच्यामध्ये इनिंग नंबर 2 चा पहिला बॉल. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पालघर चषक 2026 हे थरार. थोडे काही शेवटचे षटक, काही बॉल उर्वरित आहेत. चला, जग्गू यांना जर क्लीन बोल्ड केलं तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज अनवर सय्यद यांच्या माध्यमातून. सध्या मॅचला सुरुवात तर झाली, रनचेसला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं हा मॅच सध्या तापलाय, कारण इनिंग दुसरी देखील तेवढ्याच ताकदीची आहे. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार. इथे फटका क्लास, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन अनुच्चर. चौकार आलाय, चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मेहुल पाटील ऑन स्क्रीन तिकडे होते आणि अगदी लाजवाब टाळ्या वाजवतात, शिट्ट्या मारतात, कारण की त्यांचा संघ आहे. नेहमीच आपण पाहिलाय पालघर क्रिकेट अगदी टॉपला कसं नेलंय, कसं न्याल हे नक्कीच त्यांचं अगदी मोलाचं योगदान असतं. आणि ही जोडी आपण पाहतोय नेहमीच मुंबईपर्यंत चर्चा राहिली आहे जोडीची. एका बाजूला विकास माची, दुसऱ्या बाजूला जगदीश माची ही जोडी आहे. आणि आता एवन जोडी मात्र आता तोडावी लागेल समोरच्या संघाला. अर्षद मुल्ला बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अगदी आपण पाहिलं थोडंसं माफक लक्ष आहे, परंतु कुठलंही माफक लक्ष छोटं नसतं. समोर टीम देखील मोठी आहे. बॉल तयार, पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, आडवा बॅटने केलाय प्रहार. A1 क्वालिटीचा आलाय चौकार. थँक्यू सो मच. आणि आता या जोडीने देखील सांगितलं इलाका हमारा है और धमाका भी हमारा. ठोकलाय फटका आणि त्यात चटका लागत असताना समोरच्या संघाला. जगदीश मच्छीचा वार, आलाय चौकार. धावा आता इथून वाढायला लागल्या. जिथे आपण पाहतात आज जय जोगनेदेव आगवन वामिका सर संघ ज्या नावाने खेळतोय ना, तो अनिष्का एंटरप्राइजेस अनिकेत ठाकूर साहेब ज्यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले. जगदीशने सलग 3 बॉल 3 चौकार आणले आणि संघाचे संघ मालक त्यांच्याकडनं आहेत 1000 रुपये. आता सध्या या मॅच मध्ये धावसंख्यांचा वेग तो वाढायला लागला. 32 बॉल आहेत, 32 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 32 सामना आता पहिल्या षटकात जवळ करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ही स्पर्धा संपली आणि तदनंतर मग या स्पर्धेनंतर आता वेध लागतील उमरोळी चषकाचे. ती स्पर्धा येते 28, 29, 30 या कालावधीत. त्याही स्पर्धेला प्रेम मिळेल, त्याही स्पर्धेचं दमदार आयोजन तिथे देखील असेल. सध्या 32 बॉल आणि 32 बॉल मध्ये रन करायचे आहेत 32. 32 बॉल 32 धाव्यांची गरज आहे. काही घडू शकतं मॅच मध्ये. क्रिकेट आहे. बॉल यार, पुढचा बॉल बॅकफुट लंपच केला फिल्डर आणि बॉलला स्टॉप केला. एक डॉट बॉल मॅचला बदलू शकतो, चित्र चेंज होऊ शकतं. आणि आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत संतोष पाटील सर आहेत. एक उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून त्यांची देखील ओळख राहिली आहे, कारण की सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही असं व्यक्तिमत्व आहे. ऑन स्क्रीन आपण पाहिलं तर संपूर्ण आज प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. आज जरी मेगा फायनल चालू आहे, 3 वाजत आले, तरी देखील भरपूर प्रेक्षक आहेत. आणि इथे हवेमध्ये गेला होता बॉल, अखेर डकआउट मध्ये पाहायला मिळतोय. आज चेहऱ्यावरती जरूर हास्य आहे. ही दोन्ही जोडी आहे, अनिकेत ठाकूर, दुसऱ्या बाजूला आमचे मेहुल पाटील. ही जोडी देखील बहुचर्चेत आहे आणि आज जरूर त्यांच्या माध्यमातून आज संघ पाहायला मिळतोय. जय जोगदादेव अनिष्का एंटरप्राइजेस अमिका स्टार अगवन आज संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना TTS आज संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आज अखेर आपण जरूर उत्कर्ष पाटील सर चर्चा करूयात, कारण की भरपूर मेहनत आपण पाहिला त्या संपूर्ण आयोजन कमिटीने घेतली. खास करून आपण विशेष आवर्जून नाव घेऊ या A1 जोडीचं. जी विकेट तुम्ही पाहतात, जिथे भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. एक दिल आहे तर दुसरी धडकन आहे. म्हणजे एक यतीन पाटील आहेत
दुसरी आपण पाहिला तर नक्कीच कुणाल माणिकशेठ मात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. ही जोडी आहे अगदी खांद्यावरती यांनी जिम्मेदारी घेतली आणि विकेट्सवरती तुम्ही पाहतात एकही तुम्हाला इथे जरूर डाग मिळणार नाहीये. आहे मेहनत, त्यासाठी फार मेहनत त्यांनी केली आणि आज ही खेळपट्टी तुम्हाला शेवटच्या मॅच मध्ये देखील जणू काही पहिलाच मॅच तिथे चालू आहे की काय, ज्या पद्धतीची ती खेळपट्टी तिथे पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, राहील आलेत. इथे जग्गून सेन्सिबल क्रिकेट खेळलं कारण त्याला समजलं की आता विकासनं या मॅचमध्ये काउंटर अटॅक स्वीकारलाय ना, मग तो मॅचला घेऊन जाणारा खेळाडू आहे. तर त्यानं मग तिथून सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आणि स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली तर 13 रन. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च तयार. नक्कीच बॉलिंग मार्कवरती राहील आज प्रत्येक प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकले, तोच राहील. ओहो, हलक्या हाताने जेलची संधी होती, कॅच ड्रॉप झाली आणि ही मॅच देखील ड्रॉप झाली की काय, कारण की कॅचेस विन द मॅचेस. आपण उत्कर्ष पाटील सर नेहमी म्हणत असतो की जीवनदान हे फार महत्वाचं आहे. एक वेळेस तुम्ही आयुष्यामध्ये रक्तदान करा, एक वेळेस तुम्ही आयुष्यामध्ये कन्यादान करा, एक वेळेस तुम्ही सातत्यानं जरूर अन्नदान करा, परंतु क्रिकेटमध्ये कधीही जीवनदान देऊ नका. आपण पाहिलंय जीवनदान देत असताना रोहित शर्माची कॅच 264 धावा बनल्या. मॅक्सवेल त्याची कॅच सोडली. अगदी विक्रमामध्ये तुम्ही पाहिलं विश्वकप त्याने आपल्या जरूर संघासाठी नेऊन ठेवला. हे क्रिकेट आहे. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा हा आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. तुम्ही फार चांगला उल्लेख केला की कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडलाय कॅच. येणाऱ्या काळात त्याचा निर्णय, त्याचा रिझल्ट, त्याच्या सगळ्या गोष्टी बदलतील. अनेकदा आपण पाहिले. सध्या 4 बॉलचा खेळ संपतोय. 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 15 रन हे आहेत. संतोष पाटील सध्या कॉमेंट्री संपवली, आता सांगतात की आम्ही पाटील नेटवर्कला रुजू झालो. समीर दादा जाधव वन अँड ऑनली, ज्यानं करून दाखवलं आणि ना भूतो ना भविष्य ते हे होतं. आता व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साथीने किपरची साथ नाही मिळाली. अक्रम तिथे बिट झाले आणि बॉल आता 1+1 मध्ये चाललाय. रनसंख्या आहे 17. आणि नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करूया, खास करून आमचे सूरज उपाध्याय. अगदी दिवस रात्र मेहनत केली, ज्यांनी घाम गाळलाय. या मैदानावरती येत असताना कित्येक कामं त्यांच्यावरती सोपवली होती. कल्लूबाई हे नाव चर्चेत राहील अखंड या महाराष्ट्रभर. आमचे सूरज उपाध्याय, त्यांचं देखील आभार व्यक्त करू. मी बोलतो. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत. पालघरचे जिथे आपण पाहतायत सच्चे क्रिकेटचे भक्त आहेत ते आत्तापर्यंत खचाखच स्टँडमध्ये अजून देखील आहेत. मोठ्या संख्येने, मोठ्या गर्दीने. वेळेचा विचार केला 3:33. काही जण सकाळची 5:05ची लोकल पकडून कामाला जाणारे असतील. काही फरक पडत नाही. जर आम्ही मुंबईला प्रवास करतोय तर आम्ही 2 तास ट्रेनमध्ये झोपू, परंतु ही मॅच नाही सोडणार. इथे देखील फटका चांगला. जगदीशच्या बॅटमधनं बॉल चाललाय. सर्व पॉइंटला क्लिअर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. थँक्यू. आयुष्यात अनेक वर्ष साठवून ठेवावा असा क्षण आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्या माध्यमातून चांगले क्रिकेट व्हावं आणि त्या क्रिकेटची प्रशंसा अगदी आपण पाहता प्रेक्षकाने करावी आणि ती मैदानाच्या आतमध्ये जाऊन अगदी पैशांचा पाऊस पडला. नाव होतं खेळाडूचं जगदीश माछी. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 1000 वेळा तो ॲक्शन रिप्ले पाहावा आणि तदनंतर जगदीश ऑन स्क्रीन बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगून जातं की मी काय कमवलंय. आयुष्यात पैसा कमवता येतो. तुम्ही तुमच्या मेहनतीने, तुमच्या टॅलेंटने ज्या वेळेला कमवता त्यावेळेला त्याचं समाधान वेगळं असतं आणि त्यावेळेला आता जगदीश यांचे चिरंजीव सांगतात की पप्पा नाही काही केलं चालेल, क्रिकेटमध्ये तुम्ही आता राजा आहात आणि सध्या तुम्ही आता घराचा एक महत्त्वाचा भार इथून क्रिकेटच्या माध्यमातून देखील सांभाळताय. चांगलं क्रिकेट. येस, ज्या प्रकारे आपण पाहिलं समालोचन क्षेत्रामध्ये पालघरचा राजा म्हणजे उत्कर्ष पाटील आहे, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये पालघरचा राजा हे जगदीश माची आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पैसा वसुली मॅच आहे आणि पैशाचा पाऊस पाडलाय मैदानाच्या आतमध्ये जगदीश माचीवरती. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून चर्चा राहिली आहे. पुरस एकदा बॉल तयार. 45 धावांचा पाठलाग करायचा. 25 धावा बनल्या गेल्यात. मॅच आता हळूहळू जवळ येत चालली आहे. आगवणकर आता थोडेसे शांत आहेत. त्यांना देखील माहिती आहे विजयाच्या उंबरट्यावरती आज आपल्या गावामध्ये ट्रॉफी जाईल की काय, परंतु क्रिकेट हा फटका चांगला आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका. हे क्षण पुनश्च एकदा आलाय. ए बॉस, ए भाई,
थँक्यू एक मिनिटं. थँक्यू सो त्या मच. भाऊचं नाव कळवा ना. पैसाचा पाऊस जरूर पडतोय. चंदन मनियार साहेब यांच्या शुभाचे आपण पाहिलं. चंदन मनी यार, क्या बात आहे चंदन भाई. अगदी तुम्ही क्रिकेटवरती प्रेम करणार आहात. संघ माझ्या गावचा नाही किंवा मी त्या गावातला नाही, परंतु मी आहे क्रिकेटचा भक्त आणि आता खऱ्या अर्थानं विकास देखील त्याला भेटण्यासाठी आला. हे विकास आहेत. विकासनं सांगितलं की या गोष्टी देखील आमच्यासाठी कोणी करतं आणि तो नाही आमच्या गावातला, नाही आमचा कुणी, परंतु तो क्रिकेटसाठी आले, आमच्या बॅटिंगसाठी आले, आमच्या संघासाठी आले आणि आमच्या संघाचा दमदार खेळत असताना त्याने मात्र इथे पैशांचा पाऊस पाडलाय. नाव आहे चंदन मनियार. क्या बात आहे मित्रा, मन जिंकलीस तू पालघर चषकात. हेच कमी होतं ते तुम्ही केलं आणि तुम्ही देखील आठवणीत राहतील चंदन मनियार. खरंच कौतुक करावं लागेल. पैसा वसुली मॅच आहे आज. आगवणकर इथे उपस्थित आहेत. टाळ्या आवाज होऊ दे जरा. तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती आहात. बघा आपला गाव जिंकतो, आपला संघ जिंकतोय, त्यामुळे एकदा आगवणकर आवाज येऊ दे जोरदार. क्या बात आहे. आज वाजत गाजत ट्रॉफी जाईल का गावामध्ये? आणि स्पर्धा कशी झाली आहे ही? क्या बात आहे. आज मात्र ट्रॉफी जाणार आहे. सर्वांना थोडंसं हळूहळू चित्र समजतोय. येणारे 22 बॉल आहे आणि 12 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ब्लॉकहोलला टाकण्यात आला. ऑन साइडला टर्न केला, फ्लिक द रिस्ट, मनगडाचा वापर. एक सिंगल इथे जरूर मिळते. 11 धावांची फक्त आवश्यकता आहे सर. 21 बॉल मध्ये रन करायच्या. 11 बिनबाद जिंदाबाद आणि दमदार जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जग्गू, एका बाजूला विकास. A1 जोडी, ज्या जोडीने अंडरम क्रिकेटला एक वेगळं नाव दिलं पालघरच्या क्रिकेटला, ते सध्या मैदानाच्या आत. इथे देखील नरम हाताने आता मागणी तसा पुरवठा. फार मोठ्या नावा नाही इथून करायच्यात. सिंगल डबलनं तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता, हे सगळं त्यांना माहिती आहे. आता सध्या बॉल आहेत 20 अनुसार, रन करायच्यात 10. 20 बॉल आणि 10 धावांची गरज आहे उत्कर्ष सर. आता मॅच सर्वांना थोडं चित्र समजत चाललंय. हळूहळू चित्र स्पष्ट होतोय की विजयाच्या उंबरठ्यावरती आय थिंक हा संघ आहे आणि दोन्ही A1 जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे भरपूर विकेट हातामध्ये देखील ऑल ऑफ काढण्याचा प्रयत्न. अखेर ही धाव जरूर कंप्लीट केली आहे लेग बाईटच्या माध्यमातून. कुसर सांगतात यस इट इज अ सिंगल बालेग आणि येणाऱ्या 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे 19 बॉल मध्ये. 19 बॉल आणि 9 धावांची गरज. फायनलच्या मॅच मध्ये आम्ही सीन आता सध्या दोन्ही बॅटर. एका बाजूला नाव आहे जगदीश, 10 मध्ये केलेत 17. एका बाजूला 7 मध्ये रन केलेत 12. नाव आहे विकास. इथे देखील थोडासा फटका वेगळा खेळायचा होता. चांगल्या बॉलला सन्मान द्या. क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही चांगले फलंदाज केव्हा ठरता? तुम्ही चांगल्या बॉलचा सन्मान करता, खराब बॉलवरती तुम्ही चौकार शोधता. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आसिफ भाई, आसिफ मुछाले हे फक्त नाव नाही तर पालघरच्या क्रिकेटचा राजा आहे. आयुष्यातील 40 वर्षात ज्यांनी जे कमवलं ते खऱ्या अर्थानं कोणी नाही कमवू शकत. ते आसिफ भाई यांना आम्ही पाहू शकता. मोठी रिस्पेक्ट काय बघा, त्यांनी क्रिकेट खेळत असताना माणसं कमवली, त्यांनी क्रिकेट खेळत असताना पालघरचं नाव पुढे नेलं. ज्यांनी फक्त पालघर पुरता नाही तर पालघरच्या बाहेर जाऊन की होय आम्ही पालघरमधनं आलोय आणि पालघरमधनं येत असताना या क्रिकेटचा त्यांनी एक वेगळा नाव रोशन केलं. जगून या बॉलवरती चौकार खेळला तर या बॉलवरती चौकार खेळला तर अनवर यांच्याकडनं 1100 रुपये. 18 बॉल आहेत सर. 18 बॉलमध्ये रन करायच्यात 9. आता चेहऱ्यावरची स्माईल सगळं सांगते. विकासनं सांगितलं की भाई चौका मारायचा तुला. येस आणि पैसाचा विषय बाई, पैसे का चक्कर बाबू भैया. जग्गूबाईचा स्क्रीनवरती फोटो देखील येतो समोर, कारण की कामच तसं केलंय ना. आणि संपूर्ण आपण जो पाहिला स्पर्धेमध्ये टॉप क्लास कामगिरी कोणी केली असेल ते जग्गूबाई आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे जग्गू. ब्रँड ऑफ आगवान ही चर्चा राहिली आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर जरूर डॉट आलाय. चला याही बॉलवरती जग्गूसाठी आता 1100. जग्गू आता येऊ द्या. आमचे अनवर भाई सांगतात की पैसा ज्यादा हुआ है भाई, ले लो. फटका खेळला तिथे आपण पाहतायत. आता फेकी तर आली खरी, सिंगल मिळते आणि या सिंगलने आता विजयाचा सुगंध हळूहळू दळवळायला लागला. तो म्हणजेच बॅटिंग टीमच्या डगआउटमध्ये विकाससाठी देखील या बॉलवरती चौकार खेळा. विकास कदाचित खेळू शकतो कारण तो टचमध्ये आहे. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन आहे. आज चंदन मनियार साहेबांचा ATM देखील ऑन आहे. बॉल तयार. पुढचा बॉल बनून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर टिप मध्ये आहेत मागे. थ्रो गेला तोपर्यंत एक सिंगल मेल. पूर्णपणे शांततेचा माहोल आहे. सर्वांना आता समजलंय हळूहळू ही आता पालघर चषक 2026 हे टायटल कोणाकडे जाणार आहे. द्यायचेच आहेत. त्याचे भाई सांगतात की मला पैसे द्यायचेच आहेत, तुम्ही मारा चौकार. आता बॉल बिल नाही मॅटर करत, तुम्ही चौकार घ्या, 1100 घ्या. फटका खेळलाय तर खरा, तुम्ही पैसे लावा. जग्गू सांगतात तुम्हाला शेवटपर्यंत थांबवतो. येस आज पैसे लागणार आहेत. अनवर बाय आज ऐकणार नाहीयेत. चौकार मारा, पैसे कमवा, हे आता स्कीम आहे. 14 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. बॉल तयार.
आज गर्दी देखील उपस्थित आहेत. पालघर चषक 2026 कोणी प्रेक्षक हलत नाहीये जागेवरून. टॅपशॉट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, थोडंसं धडपड झाली परंतु अखेर हा आलाय डॉट बॉल. आता समीकरण उर्वरित आहे. येणाऱ्या 13 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. यस, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ऑन स्क्रीन आहेत. चेहऱ्यावरती स्माईल तर आहे, भरपूर मेहनत आहे. थोडंसं थकलेला जरूर चेहरा देखील दिसतोय, कारण की मेहनत महिनाभरात 2 महिने स्पर्धे खऱ्या अर्थानं चर्चा चालू होती आणि आज खऱ्याच सत्यात उतरल्यात. प्रत्येकाच्या अगदी मनामध्ये हे चेहरा जरूर कोरून घेतील सर्वजण, असे आमचे समीर दादा आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 रन. सध्या मॅच आगवण तर तयारच आहे. डीजे वाले तुम्ही देखील तयार राहा, कारण आगवण संघ जिंकल्यानंतर नाही ऐकणार, पोरं राडा करणार. आणि सध्या आपण पाहू शकता हे आहेत समीर भाई. समीर भाईच्या साथीनं कल्लू भाई. समीरचं कौतुक यासाठी करीन की या समीरला मी अगदी माझ्या सोबत मोठं होताना पाहिलं. अगदी शाळेमध्ये एक वेगळा समीर होता, परंतु त्यानं 3 ते 4 वर्षात या समीरनं फार काही बदललं स्वतःला. जबाबदार झाला. अगदी शाळेत असताना वेगळ्या गोष्टी असायच्या त्याच्या, आणि शाळेमधून बॅक बेंचर्स म्हणून समीरचं नाव पुढे असायचं. आज तो खऱ्या अर्थानं पालघरची कमांड त्यानं सांभाळली क्रिकेटच्या माध्यमातून. आणि तो समीर आमच्या वर्गमित्र, जुन्या आठवणींना उजाळा तो देतोय, आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेसाठी आमच्यावरती विश्वास ठेवला. यस, मॅच जिंकल्यानंतर जे LED आहेत, म्हणजे आपण जे बॅरिकेड लावले त्याला LED आहेत, त्याच्यावर तर कोणीच ओलांडून येऊ नका, कारण प्रॉब्लेम होऊ शकतो, लक्षात घ्या. 12 बॉल 5 धाब्यांची गरज. पुढचा बॉल फटका गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू 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 सो मच. अनवर भाई 1100 रुपये मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्या अर्थी आपण पाहू शकता विकासवरती उधळण केली. मॅच संपल्यानंतर कोणी देखील जी LED लाईट आहेत, ऍक्शन रिप्ले बघताय आपण, बघा इथे हातात दिले आणि बाकीचे त्यांच्या अंगावरती उधळले. वा, काय क्रिकेट आहे. चला, शेवटचा क्षण आहे आणि जरूर प्रत्येक जण ट्रॉफीची वाट पाहतो. अलग विथ कार्पेट फटका सजवलाय. काय आगवणकर, कोणाची वाट पाहताय? या बॉलवरती चौकार आला तरी 1100 रुपयाचा कॅश प्राइज अनवरबाई यांच्या वतीनं. एक धाव दूर विजयापासून आणि सामना होतोय फिनिश. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. थँक्यू.